तर नमस्कार, मी शुभम गायकवाड स्वागत करतो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल। मतदानाची तारीख निश्चित झाली, आचारसंहिता झाली आणि मतदान सुद्धा झालेलं आहे। तर काल झालेल्या मतदानामध्ये विधानसभेच्या कोणत्या मतदारसंघामध्ये किती मतदान झालं ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। सर्वात जास्त मतदान ते सर्वात कमी मतदान यापर्यंत असा क्रम आपण लावलेला आहे। तर सर्वात जास्त मतदान कोणत्या विधानसभेमध्ये झालं आणि सर्वात कमी मतदान कोणत्या विधानसभेमध्ये झालं ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर आर्णी विधानसभा मतदारसंघ हा पहिल्या नंबरवर राहिलेला आहे। तर आर्णी विधानसभा मतदारसंघामध्ये सरासरी 71% एवढं मतदान झालेलं आहे। त्यानंतर जो दुसऱ्या क्रमांकावर मतदारसंघ राहिलेला आहे तो आहे वणी मतदारसंघ। वणी मतदारसंघामध्ये सरासरी 70% एवढं मतदान झालेलं आहे। तर आर्णीकर आणि वणीकर तुमच्या इकडे कोणाला जास्त मतदान पडलं असं तुम्हाला वाटते ते आपल्याला कमेंट करून नक्की सांगा। तिसऱ्या क्रमांकावर राहिलेला मतदारसंघ आहे तो म्हणजे राळेगाव कळंब विधानसभा मतदारसंघ। या मतदारसंघामध्ये 69.90% एवढं मतदान झालेलं आहे। त्यानंतर चौथ्या क्रमांकावर जो मतदारसंघ राहिलेला आहे तो आहे उमरखेड मतदारसंघ। उमरखेड मतदारसंघामध्ये 67.90% एवढं मतदान झालेलं आहे। तर पाचवा क्रमांक लागतो हा दिग्रस विधानसभा मतदारसंघाचा। तर दिग्रस विधानसभा मतदारसंघामध्ये सरासरी 67% एवढं मतदान झालेलं आहे। त्याच्यानंतर यवतमाळ मतदारसंघाचा नंबर लागतो। यवतमाळ मतदारसंघामध्ये 62% सरासरी मतदान झालेलं आहे आणि सर्वात कमी मतदान हे पुसद या विधानसभा मतदारसंघामध्ये झालेलं आहे। पुसद विधानसभा मतदारसंघामध्ये फक्त 58% एवढं सरासरी मतदान झालेलं आहे। तर सगळ्या 7 विधानसभेचे मतदारसंघाची टक्केवारी मी तुम्हाला सांगितली आहे। तुमच्या मतदारसंघामध्ये कोणाची हवा होती, तुम्हाला काय वाटते, कोणाला जास्त मते पडली आणि मतदान हे शांततेत पार पडलेलं आहे तर तुम्ही आपल्याला कमेंट करून नक्की सांगा की तुमच्या मतदारसंघामधून कोण आमदार हा निवडून येण्याची शक्यता आहे। जर तुम्हाला हा व्हिडिओ आणि ही माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि लवकरच दुसरा व्हिडिओ घेऊन मी तुमच्या भेटीला येईन। धन्यवाद।